नमस्कार मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण पिरियडिक टेबल्सचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. पिरियडिक टेबल कोणी शोधून काढला, तो कोणी नंतर त्याच्यात मॉडिफिकेशन कोणी केलं, पिरियडिक टेबल्समध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याचं वर्गीकरण कोणकोणत्या ब्लॉक्समध्ये केले आहेत, त्याच्यातल्या व्हर्टिकल लाईन्सला काय म्हणतात, हॉरिझॉन्टल लाईन्सला काय म्हणतात, याच्याबद्दल आपण प्राथमिक माहिती घेतली आहे. आज आपण जे बघणार आहोत ते आहे ॲटॉमिक अँड आयोनिक साईज. काय डेफिनेशन आहे ॲटॉमिक किंवा आयोनिक साईजची? बघा, द साईज ऑर द रेडियस, साईज किंवा रेडियस कोणाची ऑफ ॲन ॲटम इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट शेल ऑफ इलेक्ट्रॉन्स. एखादा ॲटम किंवा आयन असेल तर त्याची साईज किंवा रेडियसची डेफिनेशन काय सांगितली आहे, तर न्यूक्लियसपासूनचं शेवटच्या ऑर्बिटल किंवा शेवटच्या शेलपर्यंतचे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, त्या ॲटमची साईज. आपण एखादा ॲटम लक्षात घेऊया. आपल्या केमिस्ट्रीमध्ये मोस्टली जो पॉप्युलर ॲटम आहे तो कार्बन. ठीक आहे, बघा कार्बन कशाने दाखवतो कार्बन आपण, त्याचा सिम्बॉल आहे सी, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6 आणि त्या कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूयात आता. सहा इलेक्ट्रॉन्स कशा अरेंज झाले, 1s2, 2s2 आणि 2p2. काल आपण बघितलं आहे शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटलमध्ये असतो त्या ऑर्बिटलला आपण काय म्हणणार आहे, त्या एलिमेंटला त्या ऑर्बिटलमध्ये आपण त्या ब्लॉकमध्ये म्हणणार आहोत. कार्बनच्या शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये जातोय, पी ऑर्बिटलमध्ये जातोय, म्हणून कार्बन हा कोणता एलिमेंट आहे, तर पी ब्लॉक एलिमेंट आहे. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आपण आता बघतोय कार्बनची ॲटॉमिक साईज. ठीक आहे, हा कार्बनचा न्यूक्लियसमध्ये कोणते पार्टिकल्स असतात, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. मित्रांनो, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. जेवढे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच काय असणार आहेत, प्रोटॉन्स. ठीक आहे, आणि प्रोटॉन्सवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज, आणि न्यूट्रॉन्स हे चार्जलेस स्पेसिस आहेत. ओके, हा कार्बनचा न्यूक्लियस. हा 1s ऑर्बिटल, 2s आणि हा आहे 2p ऑर्बिटल. 1s कार्बनचं कॉन्फिगरेशन आपण 6 लिहिलं होतं. 1s मध्ये गेले किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. हा आहे 1s ऑर्बिटल, हा 2s आणि हा 2p. 2s मध्ये पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2, आणि 2p मध्ये पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 2. मग ह्या न्यूक्लियस पासूनचा शेवटचा जो ऑर्बिटल आहे काय म्हटलंय, डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द न्यूक्लियस. हा काय आपला सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट शेल ऑफ इलेक्ट्रॉन. हा सेंटर ऑफ द न्यूक्लियस आणि हा आउटर मोस्ट शेल ऑफ द इलेक्ट्रॉन्स, याच्यातलं जे डिस्टन्स आहे मित्रांनो, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, ॲटॉमिक किंवा आयोनिक साईज. परत लक्षात घ्या, आपण कोणाची ॲटॉमिक साईज काढतोय, कार्बनची. ठीक आहे, हा कार्बनचा न्यूक्लियस आहे आणि कार्बनच्या न्यूक्लियसच्या पहिले जे ऑर्बिट येते 1s ऑर्बिटल आहे, त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. त्याचा पुढचा ऑर्बिटल आहे 2s ऑर्बिटल, त्याच्यामध्ये पण किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत, 2. पुढचा ऑर्बिटल आहे 2p मध्ये पण किती इलेक्ट्रॉन आहे, 1 आणि 2. मग हा सेंटर ऑफ द न्यूक्लियस पासून शेवटचा ऑर्बिटल मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यातलं जे अंतर आहे त्या अंतराला आपण काय म्हणणार आहोत, ॲटॉमिक साईज. पण मित्रांनो, ही जी ॲटॉमिक साईज आहे ही ॲटॉमिक साईज आपण एक्झॅक्ट काढू शकत नाही. का काढू शकत नाही, कारण की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स स्टेडी नाही आहेत, ते कंटिन्युअसली काय होत असतात, रिव्हॉल्व होत असतात, कंटिन्युअसली त्याची मुवमेंट सुरू असते. आता या क्षणाला हा तो इथे आहे, पुढच्या वेळेस तो इथे जाईल, पुढच्या वेळेस इथे जाईल, असं कंटिन्युअस त्यांची काय असते, मुवमेंट सुरू असते. म्हणून कोणत्याही ॲटमची एक्झॅक्ट ॲटॉमिक साईज आपण काढू शकत नाही, बिकॉज द इलेक्ट्रॉन्स आर कंटिन्युअसली रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. So it is impossible to calculate the exact atomic size of any element. Okay, मित्रांनो, हे जे ॲटॉमिक साईज आहेत ते आपण 3 पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. त्या कोणकोणत्या आहेत ॲटॉमिक साईज,
त्या आपण त्याचं कोणकोणत्या पद्धतीने आपण त्या इलॅबोरेट करू शकतो त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. मित्रांनो, आपण आताच म्हटलं की कोणताही ॲटमची एक्झॅक्ट ॲटॉमिक साईज काढणं डिफिकल्ट आहे. का? त्याच्यामागचं कारण आपण बघितलं की जो शेवटच्या ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली रिव्हॉल्व असतात. त्यामुळे इट इज डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट द एक्झॅक्ट ॲटॉमिक साईज ऑफ एन एलिमेंट. तरी आपण 3 पद्धतीने ॲटॉमिक साईज कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्या 3 मेथड्स कोणकोणत्या आहेत? पहिली मेथड आहे कोव्हॅलेंट रेडियस, दुसरी आहे व्हॅन वॉल्ट रेडियस आणि तिसरी आहे आयोनिक रेडियस. या तिघांच्या माध्यमातून आपण ॲटम किंवा आयनची साईज काढण्याचा प्रयत्न करू शकतो. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत कोव्हॅलेंट रेडियस. या कोव्हॅलेंट रेडियसबद्दल आपण आज डिटेल स्टडी करणार आहोत. सुरुवातीला कोव्हॅलेंट रेडियसची डेफिनेशन आपण लिहूयात. बघा मित्रांनो, कोव्हॅलेंट रेडियसचे डेफिनेशन काय? इट इज 1/2 of the distance between the nuclei of 2 covalent bonded atoms of the same elements in a molecule. काय अर्थ होतो याचा? आता काय म्हणताय? 2 covalent bonded atoms of the molecule. मित्रांनो, एक आपण साधा प्रश्न आहे, H2 आणि H काय डिफरन्स आहे? H2 हा काय आहे? हा आहे मॉलिक्यूल आणि हा H काय आहे? तर हा आहे ॲटम. सिंगल H हा आहे ॲटम आणि H2 काय आहे? मॉलिक्यूल. त्याचप्रमाणे O2 हा काय झाला? मॉलिक्यूल आणि फक्त ऑक्सिजन हा असेल तर काय झाला? तो ॲटम. ओके. हां, मग आपण काय म्हणताय? 2 कोव्हॅलेंट बॉन्डेड ॲटम्स इन ए मॉलिक्यूल. आता फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन मॉलिक्युल्स काढण्याचा प्रयत्न करू. बघा, हा एक हायड्रोजन ॲटम आणि हा दुसरा हायड्रोजन ॲटम. याच्यामध्ये कोणता बॉन्ड निर्माण झालेला आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड निर्माण झाला आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा झाला असतो? बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. हा हायड्रोजनचा न्यूक्लियस, हा दुसरा हायड्रोजनचा न्यूक्लियस. ओके. हा, या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे मित्रांनो, या डिस्टन्सला आपण म्हणणार, या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे? इंटर न्यूक्लियर डिस्टन्स. 2 न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे त्यांना आपण काय म्हणणार आहे? इंटर न्यूक्लियर डिस्टन्स. ओके. परत लक्षात घ्या, हा एक हायड्रोजनचा ॲटम आहे आणि हा दुसरा हायड्रोजनचा ॲटम. दोघं हायड्रोजनचे ॲटम एकमेकांशी कोव्हॅलेंट बॉन्डने अटॅच झालेले आहेत. हा तयार झाला आहे H2 मॉलिक्यूल तयार झाला. ठीक आहे. हा पहिला हायड्रोजनचा न्यूक्लियस, हा दुसरा हायड्रोजनचा न्यूक्लियस. या दोघांमध्ये जे अंतर आहे मित्रांनो, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे? इंटर न्यूक्लियर डिस्टन्स म्हणणार आहे. ओके. आता आपण बघतोय कोव्हॅलेंट रेडियस. कोव्हॅलेंट रेडियस म्हणजे काय सांगितलंय? इट इज 1/2 ऑफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियर. हे जे संपूर्ण आहे याला आपण काय म्हणणार? इंटर न्यूक्लियर डिस्टन्स. याचं 1/2 जे आहे, या 1/2ला आपण म्हणणार आहे, या 1/2ला आपण काय, त्याच्या अर्ध्या अंतराला काय म्हणणार आपण? कोव्हॅलेंट रेडियस. बघा, 2 हायड्रोजन ॲटम मधला इंटरन्यूक्लियर डिस्टन्स, त्याचं अर्ध जे अंतर आहे त्या अर्ध्या अंतराला आपण काय म्हणणार आहे? कोव्हॅलेंट रेडियस. मित्रांनो, आता ही जी इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आहे, हे इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आपण वेगवेगळ्या मेथड्सने कॅल्क्युलेट करू शकतो. हे इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आपण, पहिली मेथड कोणती? इंटरन्यूक्लियर डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याची एक्स-रे डिफ्रॅक्शन मेथड असेल. दुसरी आहे स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड. या 2 मेथडच्या माध्यमातून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? इंटर न्यूक्लियर डिस्टन्स. मित्रांनो, या 2 मेथड वापरून, कोणत्या? एकतर एक्स-रे किंवा स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड वापरून शास्त्रज्ञांनी हा जो आपला कोणता मॉलिक्यूल आहे, कोणता मॉलिक्यूल आहे?
हा आहे आपला हायड्रोजन मॉलिक्यूल. त्याचा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स काढला आहे. त्याचा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स किती काढला त्यांनी? 0.72 एंगस्ट्रॉम. मग या H2 मॉलिक्यूलमध्ये आपल्याला काय काढायचं आता? कोव्हॅलेंट रेडियस काढायची. कोव्हॅलेंट रेडियसची डेफिनेशन काय सांगितली? इट इज वन ऑफ द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ टू कोव्हॅलेंट बॉन्डेड. मग याच्या निम्मे जे अंतर असेल ते निम्म अंतर म्हणजे काय असणार आहे? हायड्रोजन ॲटमची कोव्हॅलेंट रेडियस. म्हणजे कोव्हॅलेंट रेडियस किती येणार इथं? किती येणार? 0.36 एंगस्ट्रॉम. ओके मित्रांनो, हा जो मॉलिक्यूल आहे हा कोणता मॉलिक्यूल आहे? H2 मॉलिक्यूल आहे. दोघं कंबाईन होणारे ॲटम कसे आहेत? सारखे आहेत. पण समजा दोन कंबाईन होणारे ॲटम समजा डिफरंट असेल तर त्यावेळेस काय होतं ते बघू आता. हां मित्रांनो, आपण आता बघतो आहे कोव्हॅलेंट रेडियस फॉर हेटेरोन्यूक्लियर ॲटम्स. होमोन्यूक्लियर आणि हेटेरोन्यूक्लियर. होमोन्यूक्लियर म्हणजे दोघं कंबाईन होणारे ॲटम कसे असणार आहे? सारखे असणार. फॉर एक्झाम्पल H प्लस H काय करणार? H2. दोघं कंबाईन होणारे ॲटम कसे आहेत? सारखे आहेत. म्हणून हा H2 मॉलिक्यूल कसा आहे? हा कसा आहे? होमोन्यूक्लियर. पण मित्रांनो, समजा एक हायड्रोजन घेतला आणि दुसरा कोणता घेतला? क्लोरीन घेतला. कोणता मॉलिक्यूल तयार होणार? HCl. दोघं कंबाईन होणारे ॲटम सारखे आहेत का? तर नाही. एक हायड्रोजन आहे आणि दुसरा कोणता आहे? क्लोरीन आहे. मग हे जे कंबाईन होणारे ॲटम आहेत त्यांना आपण म्हणणार आहे, त्यांना आपण काय म्हणणार आहे? हेटेरोन्यूक्लियर ॲटम्स म्हणणार आहे. हेटेरोन्यूक्लियर मॉलिक्युल्स म्हणणार आहे. अशा ह्या हेटेरोन्यूक्लियर मॉलिक्युल्सची कोव्हॅलेंट रेडियस कशी असते त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करतो. ठीक आहे. एक्झाम्पल आपण HClचंच घेऊ. मित्रांनो, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1. 1s1. ओके. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार क्लोरीन. ॲटॉमिक नंबर 17, कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p5. क्लोरीनकडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हायड्रोजनकडे पण एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हे दोघं जे काय ॲटम्स आहेत हे दोघं इलेक्ट्रॉन काय करणार आहे? म्युच्युअली शेअर करतील आणि काय तयार करतील? HCl मॉलिक्यूल. बघा, हा आपला हा हायड्रोजन, त्याच्याकडे असेल हा एक इलेक्ट्रॉन आणि हा क्लोरीन, त्याच्याकडे असलेला एक इलेक्ट्रॉन. दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला आणि काय तयार केला आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केला आहे. ठीक आहे मित्रांनो, हायड्रोजनकडे हा एकच इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग कोणाची साईज जास्त आहे? हायड्रोजनची जास्त आहे की क्लोरीनची जास्त आहे? ऑब्विसली क्लोरीनची साईज कशी असणार आहे? जास्त आहे, कारण की त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स कसे आहेत? जास्त आहे. इलेक्ट्रॉनची संख्या जास्त, त्यामुळे क्लोरीन हा काय झाला? जास्त पॉवरफुल झाला, जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह झाला. बघा, हा हायड्रोजनचा न्यूक्लियस, हा क्लोरीनचा न्यूक्लियस, त्याच्यामध्ये काय तयार झाला? हा कोव्हॅलेंट बॉन्ड. हे आहे त्यांच्यातलं, हे काय आहे त्यांच्यातलं? इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. पण मित्रांनो, आता मी काय सांगितलं की क्लोरीनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 17 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हायड्रोजनकडे किती? एकच आहे. मग दोघांपैकी जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? क्लोरीन. मग क्लोरीन काय करतोय? हा जो हायड्रोजन मधला एक इलेक्ट्रॉन आहे त्याला स्वतःकडे जास्तीत जास्त खेचून काढायचा प्रयत्न करतोय. मग हा इलेक्ट्रॉन याच्याकडे आतमध्ये खेचला जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे काय होणार? याच्यातलं जे अंतर आहे ते अंतर काय होईल? वाढेल की कमी होणार? तर अंतर काय होणार आहे? कमी होणार. कारण की हा जो क्लोरीनचा न्यूक्लियस आहे तो क्लोरीनचा न्यूक्लियस हायड्रोजनकडचा एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स काय होतं? कमी होतं. आणि इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स कमी झालं की आपली जी वॅन डर वाल्स रेडियस, कोव्हॅलेंट रेडियस आहे
कोव्हॅलेंट रिड्युसमेंट काय होणार मित्रांनो, ऑब्विसली कमी होणार आहे. कशामुळे होतंय, हा क्लोरीन ॲटम कसा आहे, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे क्लोरीन ॲटम हायड्रोजनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तो बॉन्ड कसा होत जातो, शॉर्ट होत जातो. बॉन्ड शॉर्ट झाला की इंटरन्यूक्लियर डिस्टन्स कमी होते, इंटरन्यूक्लियर डिस्टन्स कमी होते म्हणून आपली कोव्हॅलेंट रिड्युसमेंट काय होणार आहे, तर कमी होणार आहे. हे कोणाबद्दल होत आहे मित्रांनो, तर हेट्रोन्यूक्लियर ॲटम्स, हेट्रोन्यूक्लियर मॉलिक्युल्स. होमोन्यूक्लियरच्या संदर्भात असं शक्य आहे का, तर नाही, कारण की दोघं ॲटम्स कसे आहेत, सारखे आहेत, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, सारखी. कुठलाच ॲटम एकमेकांना खेचणार नाही, त्यामुळे जो बॉन्ड लेंथ आहे ती तशीच राहते, इंटरन्यूक्लियर डिस्टन्स पण सेम राहतं आणि कोव्हॅलेंट रिड्युसमेंट पण एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करता येते. इथे त्या पद्धतीने होत नाही, बरोबर. बघा म्हणून आपण काय स्टेटमेंट दिलं आहे, ग्रेटर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमधला डिफरन्स जेवढा जास्त असेल, शॉर्टर विल बी द बॉन्ड डिस्टन्स. आपण बघितलं की क्लोरीन हा क्लोरीन आहे आणि हा हायड्रोजन छोटा, ठीक आहे. हा काय करतोय, हायड्रोजनला स्वतःमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे बॉन्ड डिस्टन्स म्हणजे बॉन्ड लेंथ कशी होत झाली, शॉर्ट होत गेली. बॉन्ड लेंथ शॉर्ट झाली त्यामुळे कोव्हॅलेंट रिड्युसमेंट काय होणार आहे, तर कमी होणार आहे. सो दिस इज रिलेटेड टू हेट्रोन्यूक्लियर ॲटम. मित्रांनो आपण आता समजा आपल्याला कोव्हॅलेंट रिड्युस कॅल्क्युलेट करायची आहे, कोणाची, बिटवीन टू कार्बन ॲटम्स. ओके, हां आपण 3 कंपाऊंड्स लिहूया. पहिला आहे 3 कंपाऊंड लिहिले फळ्यावर. पहिला आहे इथेन, इथेन म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH3. दुसरा आहे इथिन म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2. आणि तिसरा आहे इथाईन म्हणजे CH ट्रिपल बॉन्ड CH. आपल्याला कोव्हॅलेंट रिड्युस कोणामध्ये कॅल्क्युलेट करायची, कार्बन, कोणामध्ये, बिटवीन टू कार्बन ॲटम्स. असं लक्षात आलं मित्रांनो, इथेनची कोव्हॅलेंट रिड्युस आहे, इथेनची कोव्हॅलेंट रिड्युस आहे 0.77 एंगस्ट्रॉम, याची इथिनची आहे 0.67 एंगस्ट्रॉम आणि इथेनची आहे 0.60 एंगस्ट्रॉम. म्हणजे ज्यावेळेस सिंगल बॉन्ड असेल त्यावेळेस कोव्हॅलेंट रिड्युस ही जास्त आहे. सिंगलपेक्षा डबल बॉन्ड आला, कोव्हॅलेंट रिड्युस कमी झाली. डबलपेक्षा ट्रिपल बॉन्ड आला, कोव्हॅलेंट रिड्युस अजून कमी होते. कशामुळे होतं, इथं फक्त कोणता बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड आहे, ठीक आहे. पण इथं सिग्मा बॉन्ड पण आहे, पाय बॉन्ड पण आहे. इथं सिग्मा पण आहे, 2 पाय बॉन्ड आहे. इथं जास्तीत जास्त पद्धतीने ओव्हरलॅपिंग होतं. इथं p ऑर्बिटल्स आपले ॲक्सेल पण ओव्हरलॅप होत आहेत आणि कोलॅटरली पण ओव्हरलॅप होत आहे. ओव्हरलॅपिंग जेवढं जास्त असेल तेवढं त्या दोघांमध्ये डिस्टन्स कसं होणार आहे, तर कमी होणार आहे. आणि जेवढं डिस्टन्स कमी होईल तेवढं कोव्हॅलेंट रिड्युस पण कसं होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. ओके, कशामुळे झालं, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग. इथं फक्त सिंगल बॉन्ड होता, तर सिंगल बॉन्ड पण आहे, डबल बॉन्ड पण आहे, ॲक्सेल ओव्हरलॅपिंग पण आहे आणि लॅटरल ओव्हरलॅपिंग पण आहे. जेवढी जास्त ओव्हरलॅपिंग होईल तेवढं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स कमी होईल आणि तेवढी कोव्हॅलेंट रिड्युस या ठिकाणी कमी होणार. ओके मित्रांनो, आपण आता बघतोय, आतापर्यंत आपण बघितलं कोव्हॅलेंट रिड्युसची डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतर होमोन्यूक्लियर ॲटम असेल तर त्याची कोव्हॅलेंट रिड्युस कशी असते, हेट्रोन्यूक्लियर ॲटम असेल तर त्याची कोव्हॅलेंट रिड्युस आपण कशी कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड असतील तर कोव्हॅलेंट रिड्युसवर कशा पद्धतीचा परिणाम होतो ते आपण बघितलं. आता आपण बघतोय ॲक्च्युअल ट्रेंड फॉर कोव्हॅलेंट रेडियस इन पिरियोडिक टेबल. ओके मित्रांनो, व्हेरिएशन ऑफ कोव्हॅलेंट रेडियाय अलॉंग द पिरियड आपण कालच बघितलं. उभ्या रेषांना आपण म्हणतो सुखरूप आणि आडव्या रेषेला आपण काय म्हणतो, आडव्याच्या लाईन्स आहेत तर आपण काय म्हणतो पिरियड. आता आपण आडव्या रेषेबद्दल चर्चा करतोय. कोणकोणते एलिमेंट, लिथियम ॲटॉमिक नंबर 3, बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8 आणि फ्लोरिनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 9. म्हणजे लेफ्ट ही कोणती बाजू आहे, डावी बाजू, आणि ही कोणती बाजू आहे, उजवी बाजू. लेफ्ट पासून राईट कडे आपण सरकत गेलो तर ॲटॉमिक नंबर
मध्ये काय परिणाम होतो, ॲटॉमिक नंबर एकेकाने वाढत जातो. 3, 4, 5, 6, 7, 8 आणि नंतर 9 झालेला आहे. बरोबर. ॲटॉमिक नंबर जसं जसं वाढत जातो तसं त्याचा न्यूक्लिअर चार्ज पण वाढतो. मी तुम्हाला काय सांगितलं, जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढेच काय असते त्या ठिकाणी प्रोटॉन्स पण असते. आता लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3. सपोज हा आपला लिथियम 1s2 आणि 2s1. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3 इलेक्ट्रॉन. आणि प्रोटॉन पण किती असते त्याच्यामध्ये? 3 प्रोटॉन्स असते. ठीक आहे. पुढे बेरिलियम, प्रोटॉन्स 4, इलेक्ट्रॉन्स पण 4. जसं जसं आपण लेफ्टकडून राईटकडे जात जातो तसं तसं ॲटॉमिक नंबर वाढत जातो आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स पण वाढत जातो. नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढले मित्रांनो, नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढले की काय होतं आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनची संख्या एकेकाने वाढत जाते. जसा जसा न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनची संख्या वाढत जाते तसं तशी न्यूक्लियसची पॉवर वाढत जाते. याच्याकडे 3च प्रोटॉन्स आहेत, याच्याकडे किती प्रोटॉन्स आहेत? 9 प्रोटॉन्स आहेत. जेवढे जास्त प्रोटॉन्स असतील तेवढा तो न्यूक्लियस जास्त शक्तिशाली होऊन जातो. मग आपण कम्पेअर केला लिथियम आणि फ्लोरीन, याच्यामध्ये कोणाचा न्यूक्लियस जास्त पॉवरफुल असेल? ऑब्वियसली फ्लोरीनचा, कारण की फ्लोरीनकडे किती प्रोटॉन्स आहेत? 9 प्रोटॉन्स आहेत आणि लिथियमकडे किती आहेत? 3च प्रोटॉन्स आहेत. याचा न्यूक्लियस जास्त पॉवरफुल आहे, याचा न्यूक्लियस कमी पॉवरफुल आहे. न्यूक्लियस जेवढा पॉवरफुल होईल तेवढे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे खेचून घेईल. हा लिथियम आहे आणि हा फ्लोरीन. फ्लोरीनचा हा न्यूक्लियस आणि त्याच्यामध्ये किती ते इलेक्ट्रॉन्स? 9 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण हा न्यूक्लियस जास्त पॉवरफुल असल्यामुळे बाहेरचे इलेक्ट्रॉन तो जास्तीत जास्त आतमध्ये खेचून घेईल. जेवढे जास्त आतमध्ये खेचलं जाईल तेवढी त्याची ॲटॉमिक साईज कशी होणार आहे? कमी होणार. आणि ॲटॉमिक साईज कमी झाली की कोव्हॅलेंट रेडियाय आपोआप कशी होत जाणार? कमी होत जाणार. कशामुळे झालं आहे? इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. जसं जसं आपण लेफ्टकडून राईटकडे जात जातो तसा ॲटॉमिक नंबर वाढतो. ॲटॉमिक नंबर वाढला की न्यूक्लिअरवरचा चार्ज वाढतो, न्यूक्लिअर जास्त पॉवरफुल होतो आणि जेवढा न्यूक्लियस पॉवरफुल होईल तेवढं बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आतमध्ये खेचण्याची प्रवृत्ती वाढते. जेवढे इलेक्ट्रॉन्स आतमध्ये येईल तेवढी ॲटॉमिक साईज कमी होईल. ॲटॉमिक साईज कमी झाली की कोव्हॅलेंट रेडियाय पण कशी होणार? तर कमी होणार. आपण आता याचे कोव्हॅलेंट रेडियाय लिहूयात. आपण बघितलं लिथियमची कोव्हॅलेंट रेडियस आहे 1.34, तर फ्लोरीनची ती 0.72. लिथियमची साईज जास्त आणि फ्लोरीनची साईज कमी. कशामुळे? तर फ्लोरीनकडे न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. न्यूक्लिअर चार्ज जास्त त्यामुळे इलेक्ट्रॉन्स आतमध्ये खेचून घेण्याची प्रवृत्ती पण जास्त, त्यामुळे ॲटॉमिक साईज कमी होणार. ॲटॉमिक साईज कमी झाली की कोव्हॅलेंट रेडियस पण काय होणार? तर कमी होणार आहे. हा झाला ट्रेंड फॉर कोव्हॅलेंट रेडियाय अलॉंग द पिरियड. आडव्या रेषेतच झाल्या. आता आपण व्हर्टिकल लाईनबद्दल चर्चा करू. ग्रुप म्हणजे काय सांगितलं? व्हर्टिकल लाईन. बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, सिलिकॉनचा 14, जर्मेनियमचा 31. हे एकाच ग्रुपमध्ये आहे. कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा, हा सपोज कार्बन कसं आहे ना, हा त्याचा न्यूक्लियस 1s2, 2s2, 2p6, 1s2, 2s2, 2p6. 3च ऑर्बिटल्स आहे. किती ऑर्बिटल झाले? 3. पण आता सिलिकॉनबद्दल बघूया. 1s2, 2s2, 2p6 आणि 3s2. कार्बनकडे किती ऑर्बिटल्स होते? 3. इथे किती झाले? 1, 2, 3, 4, 5. 5 झाले. नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढले. इथं 3 होते, इथे किती? 5. तर बघा, हा न्यूक्लियस कोणासाठी बोलतो आपण? सिलिकॉनसाठी न्यूक्लियस. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p5. ॲटॉमिक साईज कशी झाली? कमी झाली, वाढली. ॲटॉमिक साईज वाढल्यामुळे न्यूक्लियसपासून शेवटचं जे अंतर आहे ते अंतर काय होणार आहे? वाढणार आहे.
त्यामुळे कोव्हॅलंट रेडियाई पण काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून टॉप टू बॉटम atomic size increases due to increase in number of orbital. Covalent radii also increases. So friend, in today's lecture we have discussed detailed about covalent radius. In the coming lecture we are going to see the another unit of measuring the atomic size. Thank you.